नमस्कार. मी प्रियदर्शनी कदम महाडी. सर्वप्रथम आज आदरणीय भोसले सरांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मी मनस्वी शुभेच्छा देते. भोसले सरांच्या 75 वर्षाच्या आयुष्याचा आलेख पाहता त्यांचे विविध पैलू अनेकांनी अनुभवले असतील. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, करारी स्वभाव, प्रशासनामध्ये कडक, शिस्तप्रिय, वक्तशीर, स्पष्टोक्ते असे नाना त्यांची रूप प्रत्येकाने पाहिली असतील. परंतु उज्ज्वलाताई आणि मी आम्ही दोघी कदम गुरुजींच्या लाडक्या नाती. आम्हाला भोसले मामांचं एक संवेदनशील रूप पाहावयास मिळालं. माझ्या आयुष्यामध्ये भोसले मामा हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांचे वेळोवेळी मला मिळालेले मार्गदर्शन आणि पाठीवर पडलेली कौतुकाची थाप ही निश्चितच प्रेरणेचा स्रोत होते. माझ्या आयुष्यामध्ये 10वी बोर्डात नंबर आला असेल किंवा लंडन येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड होताना, शिक्षण पूर्ण घेऊन आल्यानंतर भविष्याचे वेध घेताना कुठल्या गोष्टीमध्ये काय करता येईल यासाठी सातत्याने मला मार्गदर्शन भोसले सरांचं मिळालेलं आहे. त्याचसोबत ज्यावेळी 2017ला शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव पदाची धुरा माझ्याकडे आली, तेव्हा प्रशासनातील अनेक समस्यांबद्दल भोसले सरांनी नेहमीच मार्गदर्शन केलेलं आहे. युवा वर्गाने घ्यावा असा भोसले मामांचा आदर्श, तो म्हणजे तरुणांनाही लाजवेल असा उत्साह त्यांच्यामध्ये आहे. त्याचं कारण म्हणजे सातत्याने शरीर यष्टी, व्यायाम सातत्याने त्यांनी केलेला आहे आणि त्याचसोबत मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षमपणे, धीर गंभीरपणे प्रत्येक संकटांना भोसले सर. या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते की याही पुढचे सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम आणि शतक महोत्सवाचा कार्यक्रम करण्याची संधी आम्हास मिळावी. धन्यवाद.